प्रेज द लॉर्ड. सुप्रभात. या गोष्टीचं नाव आहे योसेफ आणि शेती. एका छोट्याशा गावात योसेफ नावाचा एक शेतकरी राहत होता. एकदा काय झालं, त्याच्या शेतातलं जे पीक होतं ते खराब झालं. त्या कारणाने तो अतिशय काळजीत पडला की आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आता कसा होणार. या गोष्टीमुळे तो खूप नाराज झाला होता. एक दिवस तो तिथे जवळपास असलेल्या चर्चमध्ये गेला आणि तेथे जाऊन त्याने आपले गुडघे टेकून प्रार्थना केली. तो प्रार्थनेत म्हणाला, प्रभू येशू, माझ्या शेतीचं फार नुकसान झालं आहे. त्यामुळे मला काय करावं ते सुचत नाही. प्रभू, मी आता काय करू? कृपया माझी मदत करा. त्याच रात्री योसेफने एक स्वप्न पाहिले. स्वप्नात प्रभू येशू त्याच्याकडे आले व त्याला म्हणाले, योसेफ, मी कायम तुझ्या सोबत आहे. फक्त तू विश्वास ठेव आणि धीर धर. मी तुला मदत नक्की करेन. दुसऱ्या दिवशी योसेफ नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करण्यासाठी गेला. त्याचा पूर्ण विश्वास होता की प्रभू येशूने माझी प्रार्थना ऐकली आहे. काही दिवसानंतर त्याच्याच गावातील एका श्रीमंत व्यापाऱ्याने त्याला शेती करण्यासाठी अधिक प्रोत्साहन दिले व तो व्यापारी म्हणाला, तुझ्या शेतातील जी माती आहे ती चांगली व सुपीक अशी माती आहे. मी तुला शेती करण्यासाठी पैशांची मदत करतो व आपण दोघेही मिळून शेती करू. योसेफने त्या व्यापाऱ्याच्या मदतीने शेती करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याच्या शेतात चांगलं आणि भरघोस पीक आलेलं होतं. हे पाहून योसेफला खूप आनंद झाला. वाव! या गोष्टीचा उद्देश हा आहे की आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनात अनेक त्रास, संकट येतील, परंतु आपण देवावर विश्वास ठेवून धीर धरला पाहिजे आणि आपलं जीवन त्याला समर्पण केलं पाहिजे. प्रभू येशू कायम आपल्या सोबत आहे अशी आपण खात्री बाळगली पाहिजे. आमेन.